Namaskar. Next example is solve the following differential equation cos square y upon x dy plus cos square x upon y dx is equal to 0. आधी आपण सेपरेट करून घेऊ इज इक्वल टू 0 आहे त्यामुळे ही सगळी टर्म आधी आपण राईट साइडला नेऊ आणि मग cos x आणि y च्या टर्म्स सेपरेट करू. सो that implies cos square y dy upon x is equal to minus cos square x dx upon y. y च्या टर्म्स इथे लागणार आहेत x च्या इथे त्यामुळे that implies y cos square y dy is equal to minus x cos square x dx. आता सगळ्या y च्या टर्म लेफ्ट साइडला ऑल x टर्म्स राइट साइडला हे सगळं आलेलं आहे. आता आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स we will get integration y cos square y dy is equal to minus integration x cos square x dx. आता बघितलं तर सेम आहे ते y cos square y म्हणजे y आणि इथे स्क्वेअर आहे cos square म्हणजे हीच टर्म सेम आहे फक्त वेगळ्या व्हेरिएबल मध्ये लिहिली. त्यामुळे एक तर लेफ्ट साइडचं किंवा एक तर राईट साइडचं इंटिग्रेशन काढलं फक्त तरी पुरेसे कारण एक्झॅक्टली सेम टर्म्स आहेत फक्त इथे y व्हेरिएबल आहे इथे x व्हेरिएबल आहे त्यामुळे राईट और लेफ्ट कुठलं तरी एक इंटिग्रेशन आपण सॉल्व करू आणि नंतर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपण इथे या इक्वेशन मध्ये आणून ठेवू कारण राईट साइडचं आपल्याला फक्त व्हेरिएबल चेंज केल्यावर हे जे आन्सर आले तेच आन्सर असणार आहे ते आपण इथे घेऊ. फक्त आता y cos square y dy आपण इंटिग्रेशन सॉल्व करायचं म्हटलं तर थोडंसं आपल्याला कदाचित प्रॉडक्ट रूल वगैरे यूज करावा लागेल. तर हे लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन आपण कन्सिडर करू ते सॉल्व करू एक्झॅक्टली सेम. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे इंटिग्रेशन एकदा सॉल्व करा मग राईट साइडचं इंटिग्रेशन सॉल्व करा आणि मग या असं केलं तरी हरकत नाही. पण इथे सिंपल असं नाही पण इथे एक आलंय आपल्याला की y cos square y dy एक्झॅक्टली तशीच टर्म आहे x cos square x dx फक्त व्हेरिएबल डिफरंट आहे त्यामुळे आपलं एक काम थोडं कमी झालंय की एकच इंटिग्रेशन सॉल्व करूया आणि ते x या व्हेरिएबल मध्ये लिहिलं की ते राईट साइडचं इंटिग्रेशन होईल. सो आपण एक इंटिग्रेशन सॉल्व करूया y cos square y dy. सो कन्सिडर ह्याला इक्वेशन पहिले तर वन असं आपण म्हणतो कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ y cos square y dy. आता इथे cos स्क्वेअर आहे cos स्क्वेअरचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेत नाही. cos x असतं तर डायरेक्ट इंटिग्रेशन लिहिलं असतं म्हणजे आपल्याला cos स्क्वेअर साठी डबल अँगलचे फॉर्म्युले इथे अप्लाय करायला लागतील. आता त्यातला cos स्क्वेअर रिलेटेड जो फॉर्म्युला आहे तोच आपण घेणार. सो cos 2x आपण वी नो दॅट म्हणून इथे cos 2x चा फॉर्म्युला लिहूया. cos 2x हे 2y असं म्हटलं त्याच्यामध्ये इज इक्वल टू काय असतं तर cos स्क्वेअर 2 cos स्क्वेअर y मायनस 1. त्यातलं आपल्याला cos स्क्वेअर पाहिजे त्यामुळे हे सगळं इकडे शिफ्ट करू. दॅट इम्प्लाइज cos स्क्वेअर y इज इक्वल टू cos 2y प्लस 1 अपॉन 2. cos स्क्वेअर y इज इक्वल टू ही व्हॅल्यू झाली. सो आपल्याला cos 2y चं इंटिग्रेशन लिहिता येईल लिनियर फंक्शन आलं ट्रिग्नॉमेट्रीचं त्यामुळे आपल्याला इथे तो चेन रूल सारखं वगैरे अप्लाय करता येईल. सो cos 2y चं आपल्याला इंटिग्रेशन काढता येतं cos स्क्वेअरचं नाही म्हणून आपण इथे कारण cos स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर घालून पण उपयोग नाही पुन्हा साइन स्क्वेअर प्रेझेंट राहणारच आहे त्यामुळे पुन्हा cos 2x चेच फॉर्म्युले अप्लाय करायला लागणार. सो ह्या स्टेजला आपण cos 2x चा हा फॉर्म्युला अप्लाय करूया. सो cos स्क्वेअर y कॅन बी रिटन ॲज दिस त्यामुळे हे आपण इथे हे रिप्लेस करूया आणि मग आपण त्याचं इंटिग्रेशन करूया. दॅट इम्प्लाइज दिस इंटिग्रेशन बिकम्स इंटिग्रेशन y इंटू ब्रॅकेट cos स्क्वेअर y मीन्स cos 2y प्लस 1 अपॉन 2 dy. यातलं 1 अपॉन 2 कॉन्स्टंट येते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणणार. सो ते इंटिग्रेशनच्या बाहेर आणले की काय होणार 1/2 इथे दॅट इम्प्लाइज 1/2 इंटिग्रेशन y इंटू cos 2y प्लस 1 dy. अजून एक आपण इथेच u इंटू ही रूल अप्लाय नाही करायचा इथे प्लस 1 आहे सिंपल टर्म आहे. सो y ने मल्टिप्लाय केल्यावर फक्त y राहणार आहे. सो आधी आपण मल्टिप्लाय करून घेऊ आणि मग कुठल्या स्टेजला जर u ही रूल अप्लाय करायला लागेल तर करायचं. सो that is equal to that implies 1/2 into bracket y cos 2y plus y ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं dy. मग आता ही दोन इंटिग्रेशन झाली. सो दॅट इम्प्लाइज 1/2 into bracket
इंटिग्रेशन ऑफ y cos 2y dy प्लस इंटिग्रेशन ऑफ y dy. प्लस साइन असल्यामुळे आपण डायरेक्ट सेपरेट करू शकलो. आता हे इंटिग्रेशन एकदम सिंपल आहे, ते आपण नंतर काढू. पहिल्यांदा आपण y cos 2y dy हे जे इंटिग्रेशन आहे ते आधी काढून घेऊ आपण. सो y cos 2y dy इथेच डायरेक्ट कॅरी केलं तरी चालेल हे सगळं, किंवा मग हे कन्सिडर करा, इंटिग्रेशन काढून घ्या आणि इक्वेशन नंबर 2 असं आपण म्हणू, त्याच्यात ही व्हॅल्यू आणून इथे आपण सबस्टिट्यूट करू. सो कन्सिडर, कारण हे सिंपल आहे, हे फक्त आपल्याला युव्ही रूलने काढायला लागेल. कन्सिडर इंटिग्रेशन y cos 2y dy. आता u डॉट v रूल अप्लाय करायचा आहे. u डॉट v कसा आहे, LIATE आधी ऍडजस्ट करून घ्यायचं. LRA मीन्स अल्जेब्राइक, सो अल्जेब्राइक फर्स्ट अँड ट्रिग्नॉमेट्रिक नंतर. सो अल्जेब्राइक अँड ट्रिग्नॉमेट्रिक ऑर्डर बरोबर आहे. आता आपण डायरेक्ट UV रूल अप्लाय करूया. सो UV रूल काय येतो इथे लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ UV dy इज इक्वल टू काय असतं, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. सो या सगळ्याचं इंटिग्रेशन. सो हा UV रूल आता पाठ झाला असेल तुमचे. UV रूल इथे आता आपण y cos 2y ला अप्लाय करायचा. सो दॅट इम्प्लाइज फर्स्ट मीन्स y इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड cos 2y dy मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू y हे सगळं, त्यामुळे y घ्या, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. कुठेही एखादी टर्म राहत नाही ना वगैरे चेक करा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हा ब्रॅकेट सॉल्व करून मग विथ रिस्पेक्ट टू dy याचं इंटिग्रेशन काढायचं. सिंपल आहे. ही टर्म फक्त आपल्याला मिळाली, हीच फक्त आपल्याला UV रूल प्रमाणे थोडीशी सॉल्व करायला लागते. ती एकदा मिळाली की हे अगदी सिंपल आहे. हे मग ह्या दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन झालं की आपल्याला लेफ्ट साईडचं इंटिग्रेशन मिळेल आणि मग आपण म्हणजे ही जी टर्म आहे इज इक्वल टू काय म्हटलंय आपण, हे त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. त्यातली एक टर्म तर सिंपल आहे, ती आपण डायरेक्ट सॉल्व करू. ही टर्म थोडीशी आपल्याला सॉल्व करावी लागणार आहे म्हणून ती कन्सिडर केली. ती इक्वेशन 2 मध्ये नंतर आपण सबस्टिट्यूट करू. म्हणजे काय की इथे आपण सेपरेट वगैरे केले, एक्स आणि वाय सेपरेट केले, तिथपर्यंत सिंपल होतं. त्यानंतर इंटिग्रेशनचे डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय नाही करता आलं, थोडंसं आपल्याला इथे UV रूल वगैरे करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला इंटिग्रेशन किती चांगलं येते त्यावरून सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन किती चांगलं सॉल्व करता येईल हे आहे, कारण मेन त्याच्यात इंटिग्रेशनच लागतं. आता हे काय काय आता आन्सर बघूया. सो फर्स्ट मीन्स y इंटू इंटिग्रेशन ऑफ cos 2y किती असतं, sin 2y प्लसच असतं sin 2y अपॉन 2. इंटिग्रेशन ऑफ cos 2y sin 2y अपॉन 2 मायनस ब्रॅकेट घालूया. आता याची सगळी आन्सर्स काढू. इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos 2y इज प्लस sin 2y अपॉन 2 sin 2y अपॉन 2. आणि या सगळ्याचं नंतर याचं इंटिग्रेशन घ्यायचं असतं, त्यामुळे इथे dy. सो विच इम्प्लाइज y sin 2y अपॉन 2 मायनस हे 1/2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर आणूया आणि इंटिग्रेशन ऑफ काय आलं 1 इंटू sin 2y मीन्स sin 2y. आता हे पण सिंपल आहे. sin 2y चं इंटिग्रेशन माहिती आहे. सो y sin 2y अपॉन 2 मायनस दिस 1/2 इंटू ब्रॅकेट sin 2y चं इंटिग्रेशन मायनस cos 2y फॉर्म्युले पाठ असतील आता अपॉन 2 आणि मग प्लस सी आपण लिहिणार आहोत, पण अजून आपण हे फक्त एक पार्ट ह्यातला सॉल्व केलंय इक्वेशन 2 मधला, त्यामुळे आपण प्लस सी सगळ्यात शेवटी लिहूया. तर तुम्ही प्लस C1 वगैरे काय ते लिहिलं तरी चालेल. सो 1/2 आता काय काय आलं फायनली बघूया. y sin 2y अपॉन 2 मायनस मायनस प्लस 1/4 झाले अँड cos 2y प्लस C1. हे कशाचं इंटिग्रेशन काढलं आपण, तर ह्या सगळ्या टर्मचं इंटिग्रेशन काढलं. इक्वेशन 2 मधल्या एका टर्मचं इंटिग्रेशन आपण काढलंय. ती व्हॅल्यू इतकी आलेली आहे. ती व्हॅल्यू आता इथे जाऊन आपण फक्त इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया आणि मग इक्वेशन 2 मध्ये जी सेकंड टर्म आहे ती डायरेक्ट येईल आपल्याला, ती सोपी. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2, सो इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड काय होती, इंटिग्रेशन ऑफ काय घेतली होती आपण ती ही
वाय कॉस स्क्वेअर वाय डी वाय ही त्याची लेफ्ट साईड होती. त्याच्यावरून आपण ही सगळी राईट साईड सिम्प्लिफाय करत करत ही आणलेली. सो इज इक्वल टू काय झालं हे 1/2 इंटू ब्रॅकेट दिस इंटिग्रेशन वाय कॉस 2y dy प्लस इंटिग्रेशन वाय डी वाय. त्यापैकी ह्याची आपण व्हॅल्यू आता इथे सॉल्व केलेली आहे ती आता आपण इथे सबस्टिट्यूट करू. सो विच इम्प्लाइज 1/2 इंटू ब्रॅकेट ह्या सगळ्याची व्हॅल्यू काय मिळाली y sin 2y/2 y sin 2y upon 2 प्लस 1/4 cos 2y प्लस 1/4 cos 2y आणि प्लस आता ही कशाची मिळाली सगळी ह्या टर्मची व्हॅल्यू मिळाली. आणि वाय डी वायचं इंटिग्रेशन काय असतं वाय डी वायचं डायरेक्ट केलं आपल्याला काय इंटिग्रेशन वाय स्क्वेअर अपॉन सो आपण कशाची व्हॅल्यू आता काढली आहे तर वाय कॉस स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/2 इंटू ब्रॅकेट धिस. सो ही व्हॅल्यू सगळी आता आपल्याला इथे मिळालेली आहे वाय कॉस स्क्वेअर वाय डी वाय. आता सेम टू सेम राईट साईडला आपण एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स असं आहे म्हणून म्हटलं की कुठली तरी एक लेफ्ट साईड और राईट साईड तेवढी सिम्प्लिफाय करा कारण सेम तेच आन्सर असणार आहे फक्त वायला एक्सने रिप्लेस केलं की ते आन्सर तयार आहे. सो आपण एक आन्सर काढलेलं आहे तेच आपण राईट साईडला यूज करणार आहोत. कसं काढलं ते लक्षात आलंय. ही जी टर्म होती ती थोडी सिम्प्लिफाय करत आपण ह्या टर्म पर्यंत त्याचं कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर ही टर्म थोडीशी आपल्याला डायरेक्ट काढता येणार नव्हती म्हणून ही कन्सिडर केली आणि त्याचं हे आन्सर आपण इथे काढलेलं आहे. हे आन्सर आता आपण इथे रिप्लेस केलं आणि ह्या टर्मचा आन्सर डायरेक्ट येतं वाय स्क्वेअर अपॉन 2 त्यामुळे हे डायरेक्ट काढणार प्लस सी वगैरे आपण ते शेवटी लिहू. आता हे लेफ्ट साईडचा आन्सर झालेला आहे ते थोडंसं अजून आपण सिम्प्लिफाय करूया कारण 1/2 इथनं कॉमन निघतीलच म्हणजे 1/4 होईल. सो 1/4 इंटू ब्रॅकेट वाय साइन 2y प्लस 1/2 कॉस 2y प्लस वाय स्क्वेअर असं हे सगळे लेफ्ट साईड आहे. सेम टू सेम ही राईट साईड असणार आहे. सो आपण राईट साईडचा आन्सर पण डायरेक्ट लिहूया. परत एवढं सगळं u इंटू व्ही रूल वगैरे करायची गरज नाही. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स याचा आन्सर आपण सेम ह्या पॅटर्न मध्ये लिहू शकतो 1/4 इंटू ब्रॅकेट वाय सॉरी एक्स असणार आहे तसं तिकडे एक्स साइन 2x प्लस 1/2 कॉस 2x प्लस एक्स हे राईट साईडचा आन्सर असणार आणि हे लेफ्ट साईडचा आन्सर होतं. आता दोन्ही आन्सर्स मिळालेत आपण आता ते हे लिहूया टर्म देअरफॉर इंटिग्रेशन काय होतं ते वाय कॉस स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स कॉस स्क्वेअर मायनस होतं हे साईन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस सी. इक्वेशन 1 बघा इक्वेशन 1 होतं दॅट इम्प्लाइज याचा आन्सर आपल्याला मिळाला आहे 1/4 इंटू ब्रॅकेट वाय साइन 2y प्लस 1/2 कॉस 2y प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस आणि 1/4 इंटू ब्रॅकेट एक्स साइन 2x प्लस 1/2 कॉस 2x प्लस एक्स स्क्वेअर आणि आता सगळ्याला प्लस सी असं आपण लिहू. तर सी किती वेळा आपण ॲब्सॉर्ब करू शकतो त्याला काही प्रश्न नाही. सो हे त्याचा आन्सर आलेला आहे. आता थोडंसं रिअरेंज करूया आपण काही अजून कॅन्सल होतंय का किंवा काही. आता 1/4 दोन्हीकडे सेम आहे त्यामुळे 1/4 कॅन्सल झाले. आता हे सगळं मायनस आहे ते सगळं इकडे आहे कारण हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर येते मग आतल्या सगळ्या टर्म्स मायनस आहेत त्या सगळ्या टर्म इकडे येताना प्लस होणार आहे. सो दॅट इम्प्लाइज दिस वाय साइन 2y प्लस 1/2 कॉस 2y प्लस आता हे अल्जेब्रा आहे सगळं वाय स्क्वेअर प्लस एक्स साइन 2x प्लस 1/2 कॉस 2x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी. सीला तिकडे राईट त्या सगळ्या मायनस टर्म्स होत्या त्या सगळ्या प्लस आणल्या. काय काय केलं लक्षात आलंय लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड सेपरेट करून आपण घेतलं. सो दोन इंटिग्रेशन्स मिळाली आपल्याला एक लेफ्टला एक राईटला.
पण असं लक्षात आलं की लेफ्ट आणि राईटचे इंटिग्रेशन सेम आहेत, अगदी सेम आहेत, फक्त व्हेरिएबल वेगळे आहेत. सो आपण एकच इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं लेफ्ट साईडचं आणि तेच आन्सर आपण एक्समध्ये घेऊन राईट साईडसाठी लिहिलं. सो आता लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड आपण ह्या पद्धतीने आन्सर्स त्याची लिहिली. हे सगळं मायनस होतं त्यामुळे आपण इकडे ट्रान्सफर केलं. आता अजून काही सिम्प्लिफाय होत आहे, काही कॉमन येत आहे का होते ते बघा. काही सेम टर्म्स असतील तर सेम टर्म्स एकत्र घेऊ. हे आन्सर आलेलं आहे ॲक्च्युली, फक्त आता तसं करून घेऊ. हे 2 आहेत, ह्या 2 ने जर सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर, कारण हा डिनॉमिनेटरमध्ये फक्त 2 टर्मच्याच डिनॉमिनेटरमध्ये, त्याला सगळ्या टर्मच्या डिनॉमिनेटरमध्ये केलं तर हा 2 इथे राहील, हा इकडे जाऊन इथे ॲब्सॉर्ब होईल, 2c असं होईल. आणि मग 2c मीन्स c असं, म्हणजे 2c1 म्हणू आपण ह्याला पाहिजे तर. आणि मग त्याला c असं म्हणता येईल, कारण c हा नोनच आहे, त्यामुळे त्याच्यात कितीही कॉन्स्टंट तुम्ही ॲब्सॉर्ब करू शकता. सो मल्टिप्लाइंग बाय 2, सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करूया. So that implies 2y sin 2y plus इथले 2 गेले cos 2y plus 2y square plus 2x sin 2x plus only cos 2x plus 2x square is equal to अपॉन सगळ्याला 2 होतं, ते 2 मी इकडे नेलं 2c1 ला ॲब्सॉर्ब करून आपण तो c असा नवीन कॉन्स्टंट घेऊ शकतो. आता यातला काही कॉमन टर्म्स असल्या तर आपण घेऊया. आता इथे 2x² अँड सिमिलर टर्म्स, कॉमन म्हणजे कॉमन काही येत नाही, 2x² 2y² सिमिलर टर्म्स दिसतात त्यांना आपण एकत्र घेऊ. सो 2 इंटू ब्रॅकेट x² प्लस y² प्लस साईनच्या टर्म एकत्र घेऊ कॉसची. सो ह्या ही साईनची टर्म आहे आणि ही कॉसची टर्म. सो त्या सेपरेट घेऊ. सो त्याच्यात पण 2 कॉमन आहे. सो 2 इंटू ब्रॅकेट y sin 2y प्लस x sin 2x. काही ही स्टेप करायलाच हवी असं काही नाही, हेच तुमचं फायनल आन्सर आहे. तर थोडंसं काही कॉम्पॅक्ट करता येते का आन्सर तेवढं आपण बघतो, कॅन्सल तर काही होत नाही. देन cos 2y प्लस cos 2x राहिले टर्म्स प्लस cos 2y प्लस cos 2x इज इक्वल टू c. तर सगळ्या टर्म्स एकदा लिहिल्यात ना, फक्त चेक करा. 1 2 3 6 आहेत, 4 5 6 आणि 2 कोणाला आहेत कोणाला नाही आहेत वगैरे ते सगळं डिटेल लिहिलेत ना, चेक करा. सो दिस इज अवर फायनल आन्सर. हे आन्सर इथे पण आलेलं आहे. इथून आपण थोडंसं अजून 2 ला मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केलं म्हणून थोडंसं अजून कॉम्पॅक्ट सारखं दिला. अजून तो काही सिमिलर टर्म्स होते त्या आपण एकत्र एका ब्रॅकेटमध्ये आणल्या म्हणून हे आन्सर आले. सो हे ह्या स्टेजलाच आपलं आन्सर आलेलं आहे. आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहूया कॉम्पॅक्ट. सो दिस इज युअर फायनल आन्सर फॉर दॅट एक्झाम.